आता आपण बघूया विण दोघांतलीही तुटेण्याचा एपिसोड रिव्ह्यू. रोहन समरशी बोलत असतो तेव्हा रोहन समरचा फोन त्याच्या बाबांकडे देतो. तेव्हा समर काळजीने विचारत असतात की बाबा कसे आहेत, तुम्हाला काही लागलं तर नाही ना? तेव्हा रोहनचे बाबा रडायला लागतात आणि बोलतात की सॉरी समर साहेब, मी तुम्हाला दिलेला शब्द पाळला नाही. अहो बँकेतनं तुमचे पैसे काढले, तुम्हाला द्यायला येणार, पण गुंडांनी मला मारलं हो. तेव्हा समर बोलतो, बाबा मी तुम्हाला आधीही सांगितलं होतं की माझ्यासाठी तो विषय संपला आहे, त्यामुळे तुम्ही कशाला या गोष्टी केल्या. तेव्हा रोहनचे बाबा बोलतात की नाही समर साहेब, अहो आमच्याकडून सतत तुमच्यासाठी चुका होत आल्या, तुमचा विश्वासघात झाला आहे हो आमच्याकडून, आणि अजून चुका होतच आहेत. तेव्हा रोहन समोर बोलतो की बाबा तुम्ही काळजी नका करू आणि या गोष्टींचं टेन्शन घेणं सोडून द्या. रोहन आहे का तिथे, रोहनकडे फोन द्या. तेव्हा रोहनला समर सांगत असतो की रोहन, बाबांची तब्येत कशी आहे आता, हॉस्पिटलला आहेत की घरी आहेत? तेव्हा रोहन बोलतो की आता मी घरी आलो आहे. तेव्हा समर बोलतो की बरं एक काम कर, काही लागलं तर मला नक्की कळव, नाहीतर हॉस्पिटलला घेऊन जा आणि त्यांची काळजी घे म्हणून. तेव्हा रोहन फोन ठेवतो, तेवढं तिथे स्वानंदी येते आणि विचारते की बाबा काय झालं. तेव्हा झालेला प्रकार स्वानंदीचे बाबा सांगत असतात. तेव्हा स्वानंदी बोलते की तुम्ही पोलीस केस केली का बाबा? तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की नाही गं, आमच्या लक्षातच नाही आलं. रोहनही सांगतो की आम्ही तसंच डिरेक्टली घरीच निघून आलो. तेव्हा स्वानंदी बोलते बरं तुमच्याकडे रिसिप्ट आहे ना, बँकेची पावती वगैरे सगळं? तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की हो ते सगळं आहे ना. तेव्हा स्वानंदी बोलते की बरं रोहन, तू आणि बाबा आवरून घे, मी रिक्षा बघते. आणि ते बाहेर जायला निघतात. इकडे अर्पिता आणि तिची आई खूप खुश असते. इकडे अर्पिता तिच्या आईचं कौतुक करत असते की मम्मा तू किती भारी गेम खेळलास ना. तेव्हा मल्लिका सांगत असते की हो मग, जर का समरला स्वानंदीबद्दल आणि त्यांच्या घराच्यांबद्दल जर विश्वास पटला ना तर आपली गोची होईल. आणि काय इतके वर्ष मी समरशी गोड गोड बोलत राहिली, तुझ्या आजीची टोमणी खात राहिली, ते कशासाठी की या प्रॉपर्टीसाठी. आणि मी आत्ता आलेले या स्वानंदीला अशीच तिच्या घशात जाऊ देऊ ती प्रॉपर्टी. त्या दोघी गप्पा मारत असत, तेवढ्यात दरवाजा वाजतो. अर्पिता बोलते की मम्मा चिल आली मी. तेवढ्यात रोहन तिथे येतो, तेवढ्यात अंशू तिथे येतो आणि बोलतो की मम्मा ही घे स्वानंदीच्या बाबांचे FD. तेव्हा मल्लिका बोलते हळू जरा. तेव्हा अर्पिता बोलते इथे आपल्या इथे कोण ऐकणार आहे. तेव्हा मल्लिका बोलते भिंतींनाही कानं असतात. तेव्हा मल्लिका त्या बॅगमधनं पैसे काढते आणि बोलते एवढेच होते. तेव्हा अंशू बोलतो यप. तेव्हा मल्लिका बोलते ठीक आहे, आता स्वानंदीला या जन्मात तरी एवढे पैसे सापडायचे नाही. इकडे रोहन, स्वानंदीचे बाबा आणि स्वानंदी पोलीस स्टेशनला आलेले असतात. तेव्हा पोलीस त्यांना विचारत असतात की किती गुंड होते. तेव्हा रोहनचे बाबा कन्फ्युज असतात, 3-4 त्यांना कळत नसतं. तेव्हा स्वानंदी बोलते की त्यांना थोडा धक्का बसला आहे आणि ते 3-3 असं काहीतरी म्हणत होते. तेव्हा ते पोलीस विचारतात की बरं ठीक आहे, पण गुंडांना ओळखू शकतात ना पकडल्यावर? तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की हो मी ओळखू शकतो, त्यांचा चेहरा कसा विसरेन. तेवढं तिथे दुसरे पोलीस येतात, इन्स्पेक्टर, आणि ते बोलतात की स्वानंदी सरपोतदार ना. तेव्हा ते बोलतात की या इकडे. तेव्हा स्वानंदी, तिचे बाबा आणि रोहन तिकडे जातात त्या टेबलवर. तेव्हा ते विचारत असतात की ओळखलं का मला? माझ्या आईला चारधाम टूर करण्यासाठी मी तुमच्या पॅकेजच्या कंपनीत आलो होतो आणि तुम्ही त्यांना खूप छान टूर दिली होती. तेव्हा स्वानंदी लगेच ओळखते. तेव्हा ते इन्स्पेक्टर स्वानंदीशी बोलत असतात की अहो आई आल्यापासून तुमचंच नाव काढते, इतकी तुमचं नाव काढते की तुम्ही टूर खूप छान दिली. तेव्हा स्वानंदीलाही बरं वाटतं. तेव्हा ते बोलतात की बोला काय काम आहे. तेव्हा ते दुसरे पोलीस बोलतात की चोरीची केस आहे. तेव्हा इन्स्पेक्टर स्वानंदीला आश्वासन देत असतात की आपण शोधूया त्यांना, गुंडांना म्हणून. फक्त तुम्ही ओळखता येईल ना तुम्हाला, असं ते त्यांच्या बाबांना विचारतात. तेवढं त्यांना एक फोन येतात आणि ते बाहेर चालले जातात. तेव्हा रोहन बोलतो की बरं झालं ताई, हे इन्स्पेक्टर तुझ्या ओळखीचे आहेत, ते नक्की आपलं काम करतील. तेव्हा स्वानंदी बोलते की हो, आणि तसेही ते प्रामाणिक आहेत. इकडे मंदाकिनी आदिराशी बोलत असते आणि बोलत असते की बघितलं ना आदिरा काय झालं, तू सांग ना, तू कर ना काहीतरी. तेव्हा आदिरा बोलते मी काय करू. तेव्हा मंदाकिनी बोलत असते की तू सांग ना तुझ्या भावाला की माफ केलं म्हणून, आम्ही एवढे पैसे माफ केले, तसं सांग ना. तूच त्यांनाच बोलायला लाव यांच्याशी, कारण की बघ ना, यांनी एवढी आयुष्यभराची पुंजी खर्च काय केली बघितलंस ना. तुला ना मला घाल कुत्र्याला असं झालं गं. आता हे घरही विकायला निघतील, काय करायचं तू सांग ना, समजू ना तुझ्या भावाला की माफ कर म्हणून. मंदाकिनी आदिराला सांगत असते की स्वतःही शांतपणे जगणार नाही आणि आम्हालाही शांतपणे जगू देणार नाही. आपली स्वानंदी आपल्या घरी येते आणि समरला ती बोलते की मला तुमच्याशी बोलायचं. तेव्हा समर बोलतो काय आहे. तेव्हा स्वानंदी पोलीस स्टेशनमधला FIRचा कागद आणि बँकेची रिसिप्ट समरला दाखवते. तेव्हा समर बोलतो की याची मला काहीच गरज नाही. तेव्हा स्वानंदी बोलते की मी ही तुमच्याकडे कशासाठी देते, मला काय वाटते म्हणून देत नाही, माझ्या बाबांना काय वाटते म्हणून देते, आणि माझ्या बाबांना तुमच्याबद्दल काय वाटते म्हणून देते.
तेव्हा समर बोलतो की मी आधीही सांगितलं होतं की याची काहीच गरज नाही आहे. हो, पण याची गरज नाही आहे, पण माझ्या बाबांना त्यांना वाटत होतं ना, त्यांनी हे बघा हे विथड्रॉ केले होते पैसे बँकेतनं, त्यांच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले आणि ते पैसे घेऊनच ते तुमच्याकडे द्यायला येत होते. पण चोरांनी वाटेत त्यांच्यावर हल्ला केला आणि ती पिशवी घेऊन पळून गेले. तुमचा विश्वास बसत नाही म्हणून मी हे कागदपत्र तुम्हाला देते. तेव्हा समर बोलतो की ठीक आहे, बोलेल मी कमिशनरशी. तेव्हा स्वानंदी बोलते की त्याच्याशी बोलायची काही गरज नाही आहे. तुम्हाला अजूनही वाटतंय ना की आम्ही खोटं बोलतोय म्हणून हे गोष्टी मी तुमच्याकडे देते. तेव्हा स्वानंदी बोलते की पोलीस त्यांचं काम चोख करतील याचा विश्वास आहे आम्हाला. आम्ही साधी सरळ माणसं असलो, जरी समर राजवाडे नसलो तरीही पोलीस त्यांचं काम चोखपणे करतात. आणि हे तुम्हाला मी माझे बाबा आहे म्हणून नाही सांगत आहे. मुळात ते खरंच खूप प्रामाणिक माणूस आहे म्हणून मी तुम्हाला सांगते. आणि एवढंच सांगायचं तुम्हाला तुम्हाला. इकडे स्वानंदी देवपूजा करत असते तेव्हा समर येऊन तिच्यापाशी उभा राहतो. तेव्हा स्वानंदी बोलते, ओ तुम्हाला घाई असेल ना तर तुम्ही करून घ्या आधी. तेव्हा समर बोलतो की ओ समजूतदारपणा अँड ऑल. तेव्हा समर देवाच्या पाया पडतो. स्वानंदी त्याच्यासमोर उभी असते, त्याला आरती देते. तेव्हा समर चालला जातो. इकडे अंशूचं काहीतरी पार्सल आलेलं असतं. तेव्हा ती मेड बोलते की ठीक आहे मी त्यांना बोलवते. इकडे अंशू फोनवर बोलत असतो आणि पैसे लावत असतो. तेवढ्यात मल्लिका येते. तेव्हा अंशू टॉपिक डायव्हर्ट करतो आणि तेव्हा फोन ठेवतो. तेव्हा मल्लिका बोलते की काय चालू आहे. तेव्हा अंशू बोलतो की मॉम थँक्स टू स्वानंदी. मॉम तसे ते 10 लाख असेच पडून राहणार आहेत घरात, त्यापेक्षा मला दे ना, मी इन्व्हेस्ट करतो. तेव्हा मल्लिका बोलते की तू जे करतोस त्याला इन्व्हेस्टमेंट नाही म्हणत, गॅमलिंग म्हणतात, जुगार, रेसिंग. तेव्हा अंशू बोलतो की मॉम ते पैसे पडूनच राहणार आहेत ना. तेव्हा मल्लिका बोलते की नाही, ते पैसे बँकेत जातील, सेफ राहतील आणि इन्व्हेस्ट राहतील, कळलं. तेवढ्यात ती मेड येते आणि बोलते आत येऊ. तेव्हा अंशू बोलतो हां. तेव्हा ती बोलते की सर तुमचं पार्सल आलं आहे, कॅश पेमेंट करायची आहे. तेव्हा अंशू बोलतो की ठीक आहे तू जा, मी आलो. तेव्हा अंशू मल्लिकाला बोलतो की मॉम त्याच्यामधलेच पैसे दे ना. तेव्हा मल्लिका बोलते की अक्कल कधी येणार तुला. तेव्हा तो बोलतो की मॉम प्लीज दे ना आणि तो पैसे घेऊन चालला जातो. तेव्हा अंशू त्या पार्सल बॉयला पैसे द्यायला येतो आणि तेवढ्यात तो शुभांगीला ओरडतो की शुभांगी हे कूलर्स का बाहेर काढून ठेवलेत. तेव्हा शुभांगी बोलते की सर आजीने तर कूलर साफसफाई करायला लावली असते. तेव्हा शुभांगी साफसफाई करत असताना कूलर ऑन असतं आणि अंशूच्या हातातले सगळे पैसे उडतात आणि तेवढ्यात स्वानंदी तिकडनं येते. स्वानंदी पटकन पैसे उचलायला लागते आणि ती पैशांच्या नोटा बघते. तेवढ्यात ती पटकन मोबाईल बघते. मोबाईलमध्ये तिच्या बाबांनी तिला पैशांच्या नोटांचे फोटो पाठवले असतात. तेव्हा ती नोटा आणि हे पैसे बघते आणि मनात बोलते की हे तेच पैसे दिसत आहेत जसे बाबांनी मला फोटो पाठवला होता ते. तेवढंच अंशू इकडे त्या डिलिव्हरी बॉयला पैसे देत असतो. तेव्हा तो बोलतो की सर कमी आहेत, त्यांनी घेतले. तेव्हा तो स्वानंदीकडे जातो आणि बोलतो की वहिनी पैसे. आय नो, मला माहिती की तू एवढे पैसे एकदम कधी बघितले नसणार. तेव्हा अंशू आपलं पार्सल घेतो आणि चालला जातो. स्वानंदी विचारत पडते, स्वानंदीला काही कळत नसतं. तेव्हा अंशू रूममध्ये येतो आणि पार्सल ओपन करतो आणि बोलतो अरे यार. तेवढ्यात मल्लिका येते आणि बोलते की काय रे, काय मागवलंस. तेव्हा अंशू बोलतो की मॉम मोबाईल मागवला. तेव्हा मल्लिका बोलते की अरे एक आहे ना ऑलरेडी. तेव्हा अंशू तिला उडवडीचे उत्तर देतो की मॉम रेग्युलर बोलण्यासाठी आपला फोन वापरला असता आणि काय आपल्या सिक्रेट गोष्टी असतात ना त्याच्यासाठी हा फोन वापरला असता. तेव्हा मल्लिका बोलते की मॉम आहे मी तुझ्या या सगळ्या सिक्रेट गोष्टी आहेत ना हे मला माहिती आहेत. तेव्हा मल्लिका बोलते त्यामुळे आपल्या अशा काही सिक्रेट मिशन्स नाही आहेत, त्यामुळे तुझ्या काही सिक्रेट गोष्टी आहेत आणि कशासाठी आम्ही मोबाईल मागवलायस ते मला सांग. स्वानंदी इकडे खोलीमध्ये येते. तिला सगळं ते आठवत असतं. तिच्या बाबांनी तिला सांगितलेलं की आत्ताच त्यांनी पैसे विथड्रॉ केले, तुझ्या सासरच्या मंडळींना सांग की आम्ही येतोय म्हणून पैसे द्यायला. आणि स्वानंदीला हे सगळं आठवत असतं आणि तिला अंशूचे पैसेही दिसत असतात. तेव्हाच इथेच आत्ता एपिसोड संपतो.